मित्र हो, पाठीमागच्या तासाला आपण वर्तुळ, वर्तुळाची स्पर्शिका आणि त्या स्पर्शिकेचे काही गुणधर्म पाहिले की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, वर्तुळातील कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका ही तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते, हा गुणधर्म पाहिला आपण. त्याच्यानंतर वर्तुळाच्या बाह्य भागातून, वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून त्या वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात आणि या दोन्ही स्पर्शिका खंडाची लांबी समान असते, याही गुणधर्माचा आपण अभ्यास केला. आज आपण या वर्तुळ या घटकातील सराव संच 3.1 हा जो दिलेला आहे, या सराव संच 3.1 मधील काही उदाहरणांचा आज आपण अभ्यास करणार आहे. बघूया आपण सराव संच 3.1. यातलं पहिलं उदाहरण. आता प्रत्येक उदाहरणाची आपण या ठिकाणी फक्त चर्चा करणार आहोत. त्याचं उत्तर कसं लिहिता येईल याची आपण चर्चा करणार आहोत. त्याचं उत्तर अथवा तुम्ही लिहायचंय. पान नंबर 55 तुमच्याकडे पुस्तक आहे, गणित भाग 2 मध्ये पान नंबर 55 वरती सराव संच 3.1 त्यातलं पहिलं उदाहरण बघूया. एक आकृती दिलेली आहे. सराव, मी आता आकृती पुस्तक तुमच्याकडे आहे, प्रश्न आहेत, या प्रश्नाची फक्त आपण चर्चा करणार आहोत आणि त्या चर्चेतून उत्तर तुमचं तुम्ही लिहायचंय, हे लक्षात घ्या. काय दिलाय प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 1. आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. एक वर्तुळ आहे की ज्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे, 6 सेंटीमीटर त्रिज्या असलेलं हे एक वर्तुळ आहे. असं एक वर्तुळ दिलेलं आहे. या वर्तुळाचा केंद्रबिंदू सी आहे. सी केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाला इथे कशी स्पर्शिका काढलेली आहे. सी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या, या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. रेषा ए बी, हा जो बिंदू इथं आहे की ज्याला आपण स्पर्शबिंदू म्हणणार आहे, आणि इथं बिंदू बी घेतलेला आहे. रेषा ए बी ही त्या वर्तुळाची किंवा त्या वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते. बिंदू ए ला आपण स्पर्शबिंदू असं म्हणतो. रेषा ए बी ही त्या वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते आणि या माहितीवरून त्यांनी 4 प्रश्न विचारलेले आहेत. अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत. असा प्रश्न तुम्हाला कदाचित 3-4 मार्काला विचारू शकतात. काय प्रश्न विचारला? पहिला प्रश्न काय दिलाय बघा. याच्यावरती प्रश्न पहिला दिलेला आहे. प्रश्न समजला असेल काय दिलाय तो बघा. केंद्रबिंदू सी असलेले हे वर्तुळ आहे. रेषा ए बी ही बिंदू ए जवळ त्या वर्तुळाला स्पर्श करते, म्हणजेच ए हा स्पर्शबिंदू आहे आणि या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. तर प्रश्न पहिला असा आहे की कोन सी ए बी चे माप किती अंश आहे. सी ए बी, सी ए बी, मी हा कोन तुम्हाला दाखवतो. सी ए बी, सी ए बी या कोणाचं माप किती असेल. आपण गुणधर्म पाहिलेला आहे. ही जर वर्तुळाची स्पर्शिका असेल आणि रेख सी ए ही त्या वर्तुळाची जर त्रिज्या असेल तर ही वर्तुळाची त्रिज्या या स्पर्शिकेला लंब असते. मग जर वर्तुळाची त्रिज्या सी ए बिंदू या ए या स्पर्श बिंदू जवळ या स्पर्शिकेला जर लंब असेल तर साहजिकच कोन सी ए बी या कोणाचं माप किती असेल. कोन सी ए बी बरोबर 90 अंश. पहिल्या प्रश्न उत्तर खूप सोपं आहे. सी ए बी चं माप 90 अंश आहे. या ठिकाणी सी ए हा ए बी ला लंब असणार आहे.
त्यामुळं कोण CAB चं माप किती असेल? 90 अंश असेल. असा प्रश्न पहिला येईल. दुसरा काय दिलाय बघा, प्रश्न क्रमांक 2 की बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे? बिंदू C हा रेषा AB पासून म्हणजे हे अंतर, हे लंबांतर आहे. किती अंतरावर असणार आहे? तर ही वर्तुळाची त्रिज्या तुम्हाला माहिती आहे. CA काय आहे? त्या वर्तुळाची त्रिज्या आहे. त्यामुळं CA ची लांबी, या CA ची लांबी म्हणजेच त्या वर्तुळाची त्रिज्या ही काय असणार आहे? ही त्रिज्या म्हणजेच रेषा AB पासून बिंदू C पर्यंत अंतर असणार आहे. आणि म्हणून दुसऱ्या प्रश्न उत्तर काय येईल? बिंदू C हा रेषा AB पासून किती? 6 सेंटीमीटर अंतरावर आहे. आणि याचं का असं विचारले? कारण काय असेल? कारण CA रेषाखंड CA किंवा त्रिज्या CA लंब स्पर्शिका AB आणि हे लंबांतर सगळ्यात आखूड अंतर असतं ते सर्वात. आणि या बिंदू C पासून AB पर्यंतचं अंतर म्हणजेच CA चं अंतर. रेषा AB ही रेषा AB असेल आणि ABच्या बाहेर जर बिंदू C असेल तर रेषेच्या बाहेरच्या बिंदूतून त्या रेषेपर्यंतचं अंतर म्हणजेच हे लंबांतर असतं. रेषेच्या बाहेरच्या बिंदूतून त्या रेषेपर्यंतचं अंतर CA, हे CA म्हणजेच ते हे जे लंबांतर आहे, याच अंतराला आपण बिंदू C चं रेषा AB पर्यंतचं अंतर असं म्हणतो. मग CA हे अंतर किती? आता CA म्हणजेच त्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि म्हणून CA बरोबर 6 सेंटीमीटर. दुसऱ्या प्रश्न उत्तर कळलं असेल, 6 सेंटीमीटर. डिस्टन्स AB बरोबर 6. डिस्टन्स AB बरोबर 6. बा हे डिस्टन्स दिले त्यांनी 6. तर BC किती असेल? तर डिस्टन्स BC बरोबर किती? तर डिस्टन्स BC बरोबर किती? आता हा प्रश्न जरा बघा. CAB हे त्यांनी सांगितले की डिस्टन्स AB म्हणजे A पासून B पर्यंतचं अंतर जर 6 सेंटीमीटर असेल म्हणजेच ते त्रिज्येएवढं असेल थोडक्यात, तर या CA चं अंतर CB चं अंतर किती असेल? या प्रश्न उत्तर तुम्ही शोधू शकता. बा इथं CA रेषाखंड CA किंवा त्रिज्या CA ही या स्पर्शिकेला बिंदू A जवळ लंब आहे. त्यामुळं हा एक काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे की ज्या काटकोन त्रिकोणामध्ये AB ची लांबी 6 आहे आणि CA ची लांबी सुद्धा 6च आहे. बरोबर? आणि मग हा काटकोन त्रिकोणामध्ये A 90 अंशाचा आहे. ह्या दोन्ही बाजू एकरूप आहेत. बरोबर? ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. त्याच्यामुळं जर ह्या दोन्ही बाजू या काटकोन त्रिकोण CABच्या बाजू CA आणि बाजू AB ह्या दोन्ही बाजू जर एकरूप असतील तर समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासावरून जर त्रिकोणाच्या दोन बाजू जर एकरूप असतील तर त्या बाजू समोरचे कोण सुद्धा एकरूप असतात. याच्या समोरचा हा कोण आणि याच्या समोरचा हा कोण एकरूप असणार आहे. बघा, या प्रश्नाचं उत्तर दोन प्रकारे आपल्याला लिहिता येईल. त्यातला एक सोपा पर्याय सांगतो मी. CAB हा काटकोन त्रिकोण आहे की ज्या काटकोन त्रिकोणामध्ये कोण A हा 90 अंशाचा आहे. बरोबर? AB ची लांबी 6 आहे, CA ची लांबी 6 आहे, म्हणजेच हे दोन बाजू एकरूप आहेत. आणि समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासावरून आपल्याला असं सांगता येईल की या त्रिकोणाच्या जर दोन बाजू एकरूप असतील तर या बाजूंच्या समोरचे कोण सुद्धा एकरूपच असणार आहेत. म्हणजे याच्या समोरचा हा कोण आणि या बाजूच्या समोरचा हा कोण एकरूप असेल. मग तो किती अंशाचा असेल? तर हा कोण 90 अंशाचा आहे. हा कोण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पैकी हा एकटा कोण A 90 अंशाचा झाला.
उरले 90 अंश. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 म्हणतोय मी. त्यातला हा कोण ए किती अंश झाला? 90. उरले किती? 90. आणि मग त्या 90 मध्ये हे दोन कोण एकरूप आहेत. म्हणजे प्रत्येक कोणाचं माप किती असणार आहे? तर या कोणाचं माप असणार आहे 45 अंश आणि याही कोणाचं माप असणार आहे 45 अंश. म्हणजेच हा त्रिकोण कसला झाला? 45 45 90 चा त्रिकोण झाला. बरोबर? 45 45 90 चा त्रिकोण झाला की ज्या काटकोन त्रिकोणात सीबी हा कर्ण आहे, सीबी हा कर्ण आहे. आणि मग 45 45 90 चा हा जर त्रिकोण असेल तर 45 45 90 च्या त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार काय सांगेल सांगा? की 45 अंश कोणासमोरची बाजू म्हणजे ए बी असू द्या किंवा आता ए बी असू द्या किंवा सी असू द्या, ए बी आपण ए बी घेतली, ए बी बरोबर ही किती असते? कर्णाच्या 1/2 पट. 1/2 गुणिले कर्ण. कर्ण कोण आहे? सीबी. बघा ए बी बरोबर किंवा ए बी ची लांबी आणि ए सी ची लांबी सारखीच आहे. ए सी बरोबर ए बी बरोबर 1/2 गुणिले सी बी. आपण एक बाजू घेऊया फक्त, आपण ए बीच घेतली. ए बी किती दिली तुम्हाला? आता टाका किंमत. ए बी ची किंमत किती आहे? लांबी 6 बरोबर 1/2 गुणिले सी बी. आणि हे सोडव, सीबी साठी ही जर पर्याय आपण सोडवली तर काय येईल? हे 2 पलीकडच्या बाजूला छेदस्थानी आहेत म्हणजेच ते भागाकारात आहेत. हे जर इकडं आले, डाव्या बाजूला आले, पक्षांतर झालं तर काय येईल सांगा? 6 इकडं भाजक आहेत, तिकडं आले की गुणिले होतील. 6 गुणिले 2 बरोबर सीबी. म्हणजे सीबी ची लांबी किती येईल? 6/2. 6/2 सेंटीमीटर, अर्थात त्याचं एकक त्यांनी दिलेले सेंटीमीटर. याही पद्धतीने आपलं उदाहरण सोडवता येईल. आणखी एक वेगळा मार्ग या ठिकाणी आहे. कोणता? पायथागोरसच्या सिद्धांताचा वापर करून. हा एक पर्याय आहे. सीबी ची लांबी किती असणार आहे? 6/2 सेंटीमीटर. दुसरा एक पर्याय कोणता आहे? हे कळलं का बघा? हे उदाहरण मी कसं सोडवलं बघा. जर ए बी ची लांबी जर 6 सेंटीमीटर असेल तर सी ए सुद्धा तुम्हाला 6 सेंटीमीटर दिलेले वर्तुळाची त्रिज्या. म्हणून हा समद्विभुज काटकोन त्रिकोण तयार होईल. बरोबर? मग या समद्विभुज काटकोन त्रिकोणामध्ये कोण ए हा 90 अंशाचा आहे. कोण सी आणि कोण बी या प्रत्येक कोणाचं माप समान असणार आहे आणि ते किती असेल? प्रत्येकी 45 अंश. का? कारण या सी ए बी मध्ये बाजू ए बी आणि बाजू सी ए ह्या दोन बाजू एकरूप आहेत आणि म्हणून एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात. म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत. या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 90 असणार आहे आणि हे शिवाय कोण एकरूप आहेत म्हणजे प्रत्येक कोणाचं माप हे 45 अंश असेल. म्हणजेच हा 45 45 90 अंशाचा तो त्रिकोण होईल. आणि मग 45 45 90 अंशाच्या त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार प्रत्येक 45 अंश कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. हा गुणधर्म आपल्याला माहिती. म्हणून ए बी बरोबर 1/2 गुणिले सी बी असं मानलं आणि फक्त किमती टाकल्या आणि सीबी ची किंमत काढली. ह्या प्रश्नासाठी आणखी एक आपल्याला पर्याय असा उपलब्ध आहे. समजा 45 45 90 अंशाचा प्रमेय आपल्याला माहित नसेल तर आपण पायथागोरसच्या सिद्धांताचा उपयोग करून सुद्धा कर्णाची लांबी काढू शकतो. ती कशी बघा की त्रिकोण सी ए बी या त्रिकोणात कोण ए बरोबर 90 अंश. बरोबर? आणि मग हा जर काटकोन त्रिकोण असेल तर पायथागोरसचा सिद्धांत डायरेक्ट लागू करा.
काय येईल? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग, कर्ण कोण या ठिकाणी? CB किंवा BC. BC चा वर्ग, BC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग अधिक AB चा वर्ग. पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग करून सुद्धा आपल्याला किमती टाकून आता उदाहरण सोडवता येईल. BC ची लांबी किती आहे? BC की जी मला काढायची आहे बरोबर AC 6 चा वर्ग अधिक AB 6 चा वर्ग. म्हणजेच काय बघा, 6 चा वर्ग 36, या 6 चा वर्ग 36, 36 आणि 36 72 झाले. BC वर्गाची किंमत 72 आली. BC वर्गाची किंमत किती आली? 72 सेंटीमीटर. आणि म्हणून दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. BC बरोबर वर्गमुळात 72 सेंटीमीटर. बरोबर. ही करणी आहे. ह्याला सोपरूप कसं येते सांगा? ही शुद्ध करण्याचं मिश्र करणीत रूपांतर कसं करता येईल? म्हणजेच वर्गमुळात 36 गुणिले 2 सेंटीमीटर. आणि म्हणजेच हे सूत्र काय येईल? वर्गमुळात 36 चं वर्गमूळ 6 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. म्हणजे BC ची लांबी ही 6 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. याही पद्धतीने तुम्हाला या BC ची लांबी काढता येईल. लक्षात येते? मला असं वाटतं 45-95 प्रमेयाचा वापर करण्यापेक्षा पायथागोरसच्या सिद्धांताचा वापर करून सुद्धा तुम्हाला या BC ची लांबी ठरवता येईल. कारण हा काटकोन त्रिकोण तयार होतो आणि या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा सिद्धांत जर आपण लागू केला तर कर्णाचा वर्ग म्हणजेच BC चा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल. किमती टाका आणि उदाहरण सोडवा, तुम्हाला BC ची लांबी काढता येईल. पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. त्यामध्ये चौथा प्रश्न, कोण ABC चे माप किती अंश असेल? ABC आता सांगितलं, कोण ABC चे माप 45 अंश असणार आहे. ABC का? त्याची आपण आता चर्चा केली. या दोन बाजू एकरूप आहेत. एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात आणि एकरूप ह्या दोन बाजू एकरूप असल्यामुळे एकरूप बाजू समोरचे कोण, हा कोण आणि हा कोण एकरूप आहे आणि त्यांच्या मापांची बेरीज 90 अंश आहे. म्हणून कोण B चं माप हे 45 अंश असेल. अशा पद्धतीने प्रश्न पहिल्याची आपण चर्चा केली. हा प्रश्न पहिला तुम्ही घरी व्यवस्थित सोडवायचा आहे, त्याची फक्त आपण चर्चा केलेली. प्रश्न क्रमांक 2 पहा. आकृतीत प्रश्न क्रमांक 2 काय दिले बघा. आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळाच्या, प्रश्न मी वाचतोय, प्रश्नाकडे लक्ष द्या. आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील R या बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिका खंड वर्तुळाला बिंदू M आणि N मध्ये स्पर्श करतात. जर OR बरोबर 10 सेंटीमीटर असेल तर आणि वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल तर त्या ठिकाणी 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. त्याचे आपण आता उत्तर शोधणार आहोत. आकृती काढतो. आकृती अशी दिलेली. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि बिंदूपासून बाहेर एक बिंदू दाखवलेला आहे. O केंद्रबिंदू असलेले हे वर्तुळ आहे. वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू R आहे.
ओ केंद्रबिंदू असलेले हे वर्तुळ आहे. आर हा बिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे. आर एम इथं बिंदू एम आहे. आर एम हा स्पर्शिका खंड आहे आणि आर एन हा सुद्धा स्पर्शिका खंड आहे. आणि काय विचारलंय? ओ आर बरोबर 10 सेंटीमीटर. ओ आर ह्या ओ आर ची लांबी किती दिलेली आहे? 10 सेंटीमीटर दिलेली आहे. तर आता 3 उपप्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. प्रश्न पुन्हा आता समजून घेऊया नीट. केंद्रबिंदू ओ असलेलं हे वर्तुळ, या वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू आर आहे. बिंदू आर मधून त्या वर्तुळाला 2 स्पर्शिका काढलेल्या आहेत. आर एम आणि आर एन ही स्पर्शिका आहे. आता आर एम आणि आर एन हे जर स्पर्शिका असतील, वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. म्हणजेच आर एमचा अंतर आणि ह्या आर एनचा अंतर सारखंच असणार आहे. आर एमची लांबी आणि आर एनची लांबी सारखीच असेल. स्पर्शिका खंडाची लांबी समान असते, आपण पाहिलेले. तर वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची त्रिज्या म्हणजे कोणती? ओ एम. आता ही जर स्पर्शिका असेल, आर एम ही जर त्या वर्तुळाची स्पर्शिका असेल, तर आणि ओ एम ही त्रिज्या या वर्तुळाच्या स्पर्शिकेला एम बिंदू जवळ लंब असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होईल. त्याचप्रमाणे इथं सुद्धा ही स्पर्शिकाची त्रिज्या जर आपण काढली, तर ही त्रिज्या सुद्धा ओ एन त्रिज्या ही आर एन या स्पर्शिकेला लंब असेल. बरोबर? म्हणजे आकृती आपण अशी पूर्ण करून घेऊया. आणि आता मग प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बघूया. प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती असेल? म्हणजे तुम्हाला आर एम ची लांबी विचारलेली आहे. आता पुन्हा एकदा प्रश्नाची आपण चर्चा करूया. केंद्रबिंदू ओ असलेलं वर्तुळ, आर हा बिंदू वर्तुळाच्या बाहेर आहे. आर बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढलेल्या आहेत. वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. या गुणधर्मानुसार आर एम ची लांबी आणि आर एन ची लांबी समान असणार आहे. ओ आर ची लांबी 10 सेंटीमीटर दिलेली आहे. वर्तुळाची त्रिज्या ही सुद्धा दिलेली आहे. ओ एम ही वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे ही वर्तुळाची त्रिज्या सुद्धा 5 सेंटीमीटर असेल. तर आपल्याला स्पर्शिका खंडाची लांबी म्हणजे आर एम ची लांबी विचारलेली आहे. आर एम ची लांबी विचारली की आर एन ची तेवढीच असणार आहे. काय सांगा? ओ एम आर हा काटकोन त्रिकोण बघा. ओ एम आर या काटकोन त्रिकोणामध्ये कोण एम चं माप 90 आहे. ओ एम 5 सेंटीमीटर आहे. ओ आर 10 सेंटीमीटर आहे. काटकोणाच्या समोरची बाजू ओ आर काय असणार? त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण होईल. बघा, ओ एम आर या काटकोन त्रिकोणामध्ये कोण एम जर 90 अंश असेल, तर काटकोणाच्या समोरच्या बाजू ओ आर ला आपण त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणणार आहे. आणि पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला या ओ आर ची लांबी काढता येईल. लक्षात आलं? प्रश्न कसा सोडवतील बघा. प्रश्नाची सुरुवात नेहमी केंद्रापासून करा. केंद्र ओ असलेल्या वर्तुळात बघा कसं लिहिता येईल. त्रिज्या ओ एम लंब स्पर्शिका आर एम असं मी लिहिलं. त्रिज्या ओ एम ही आर एम ला लंब असणार आहे. आणि म्हणून हा जर लंब असेल, म्हणून त्रिकोण ओ एम आर मध्ये कोण एम बरोबर 90 अंश. ओ एम आर या त्रिकोणामध्ये कोण एमचं माप किती असणार आहे? 90 अंश. आणि मग पायथागोरसचा सिद्धांत काय होईल? कर्ण कोण इथं?
काटकोणाच्या समोरची बाजू, काटकोणाच्या समोरची बाजू ओवार हा कर्ण होईल. आणि मग पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय सांगा, म्हणून ओवारचा वर्ग कर्णाचा वर्ग, कर्ण कोण आहे, ओवार, कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे ओएमचा वर्ग अधिक आर्यमचा वर्ग. टाका किमती. ओआर ओआर 10 सेंटीमीटर दिलाय बरोबर ओएम 5 सेंटीमीटर दिलाय अधिक आर्यम वर्ग तसंच येईल. आणि मग हे विधान आर्यम साठी सोडवा. काय सांगा, 10चा वर्ग 100 बरोबर 5चा वर्ग 25 बरोबर आर्यमचा वर्ग. 25 इकडे येतील, सॉरी इथं अधिक चिन्ह येईल. आर्यम वर्गाची किंमत काढण्यासाठी आपण 25ला इकडे आणूया, म्हणजे 100 वजा 25 बरोबर आर्यमचा वर्ग. आणि म्हणून आर्यमच्या वर्गाची किंमत किती येईल सांगा, 100 वजा 25 म्हणजे 75 येईल. आणि म्हणून आर्यम बरोबर वर्गमुळात 75 सेंटीमीटर. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, आर्यम वर्गाची किंमत 75 येते, म्हणजेच आर्यम बरोबर वर्गमुळात 75 सेंटीमीटर. आणि म्हणून आर्यम बरोबर काय येईल बघा, वर्गमुळात 75 म्हणजेच हे कसं लिहिते मला मगाच्याच प्रमाणे 25 गुणिले 3, या ठिकाणी 25 या संख्येचं वर्गमूळ निघतंय, 25 वर्गमूळ 5. आणि म्हणून आर्यम बरोबर 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. पण जर आर्यमची लांबी जर 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर असेल तर आर्यनची किती असणार आहे, तेवढीच. आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की आर्यमची लांबी बरोबर आर्यनची लांबी बरोबर 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. पायथागोरसच्या सिद्धांताचा वापर करून आपल्याला दोन्ही स्पर्शिका खंडांची लांबी कळली प्रत्येक. आणि म्हणून याचं उत्तर कसं लिहिता येईल, प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी बरोबर 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. असं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. लक्षात आलं? समजून घ्या, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा काय केलंय. खूप सोपा प्रश्न आहे. दुसरा उपप्रश्न काय दिलाय, कोण MRO चे माप किती, MRO या कोणाचं माप विचारले आपल्याला. हे कळलं असेल, मी पुसून काढतो. कोण MRO या कोणाचं माप विचारले, लक्षात घ्या. आता एक लक्षात घ्या, काल आपण सिद्धता पाहताना आपण असं सिद्ध केलं की हा 90चा आहे, M एक लक्षात घ्या, हा 90चा आहे, हाही 90चा आहे. हा काटकोन त्रिकोण मध्ये कालच्या तासाला आपण पाहिलं की त्रिकोण कर्णभुजा कसोटीमुळं कोण OMR आणि कोण ONR हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतात. जर दोन्ही त्रिकोण जर एकरूप होत असतील तर आपल्याला माहिती आहे की एकरूप त्रिकोण जर दोन त्रिकोण जर एकरूप होत असतील
तर एकरूप त्रिकोणाचे संगत घटक म्हणजे संगत कोन हे सुद्धा एकरूप असतात. म्हणजे ह्या कोणाचं माप आणि ह्या कोणाचं माप सारखंच असणार आहे. बरोबर. ह्या कोणाचं माप, कारण ही बाजू याच्याशी जुळणार आहे, हा कोण याच्याशी जुळणार आहे. कर्णभुजा कसोटीमुळे हे दोन त्रिकोण जर एकरूप होत असतील तर तर लक्षात घ्या, ह्या कोणाचं माप आणि ह्या कोणाचं माप हे सारखंच असणार आहे. तेच आपल्याला शोधायचंय. तुम्ही प्रयत्न करा, नाही सुटलं तर आपण पुढच्या तासाला प्रयत्न करू.